नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा स्वागत करते. सराव प्रश्नसंच क्रमांक 66 याच्यामध्ये आपण पशुसंवर्धन विभागमध्ये परिचर्या पदासाठी जागा निघालेल्या आहेत त्याच्याशी संबंधित जे जीकेचे प्रश्न आहेत त्याच्यावरची चर्चा मी या ठिकाणी करणार आहे. मागची व्हिडिओ लेक्चर्समध्ये देखील या संदर्भातले काही व्हिडिओज बनवले गेले आहेत. त्यांनी ज्या मुलांनी ते बघितले नसतील तर त्यांनी ते प्लेलिस्टमध्ये जाऊन बघून घ्यावेत. हा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेकरता नक्कीच उपयुक्त ठरणार आहे, तर हा तुम्ही तो शेवटपर्यंत बघा. तर मी या ठिकाणी सुरुवात करते. प्रश्न क्रमांक 1, तौला शिखराची उंची ही किती मीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय अ 1231 मीटर उंची तौला शिखराची आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 2, किताब नष्ट करणे हे कोणत्या कलमात आहे? पर्याय आहेत कलम 18, कलम 21, कलम 25, कलम 29. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय अ कलम 18 हे जे आहे ते किताब नष्ट करणे हे जे कलम आहे त्याच्यामध्ये किताब नष्ट करणे हे येते. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 3, नळगंगा हे धरण कोठे आहे? पर्याय आहेत नांदेड, बुलढाणा, कोल्हापूर, हिंगोली. या प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय ब बुलढाणा या ठिकाणी नळगंगा हे जे धरण आहे ते आहे. प्रश्न क्रमांक 4, सौर औष्णिक विद्युत केंद्र हे कोठे आहे? पर्याय आहेत नागपूर, ठाणे, जळगाव, चंद्रपूर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते पर्याय ब ठाणे या ठिकाणी सौर औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 5, नर्मदा नदीचं उगमस्थान हे कोणत्या राज्यात आहे? पर्याय बघूयात. महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा नदी जी आहे तिचे उगमस्थान या राज्यामध्ये आहे. नर्मदा नदीबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊयात. नर्मदा नदी ही जी आहे ती एक पश्चिम वाहिनी नदी आहे, तर हे लक्षात ठेवा. आणि नर्मदा नदीची जी लांबी आहे ती आहे 1310 किलोमीटर आणि तिचं जे क्षेत्रफळ आहे ते आहे 98,715 चौरस किमी. तसेच आपण जर बघितलं तर नर्मदा नदीचा जो उगम आहे तो मध्य प्रदेशमध्ये झालेला आहे आणि तो मैकल जी टेकडी आहे तेथील अमरकंटक या ठिकाणी तिचा उगम झालेला आहे. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, मैकल टेकड्यातील अमरकंटक या ठिकाणी. आणि ती एक जास्त लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. तसेच आपण जर बघितलं तर ती पश्चिम वाहिनी असल्यामुळं ती अरबी समुद्राला मिळते. तर अरबी समुद्राला ती कुठे भेटते तर ती भडोच या ठिकाणी ती अरबी समुद्राला मिळते. तसेच आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी धुवाधार धबधबा हा जबलपूरजवळ मेढाघाट येथे नर्मदेची जे आहे धुवाधार धबधबा तो त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे. आणि तिच्या जर उपनद्या आपण बघितल्या तर बघा, शक्कर, दुधी, तवा, ब्राह्मणेरा, बंजार, कोलार, हिरड, ओडसांग, शार, कुंडी, मंचक ह्या तिच्या उपनद्या आहेत. तर हेही तुम्ही लक्षात ठेवा. नद्यांवरती याच एक्झामला नाही दुसऱ्याही एक्झामला, सरळ सेवेला असेल, MPSCच्या परीक्षेला असेल, परीक्षेला प्रश्न विचारले जातात. तिच्या उपनद्या, तिची लेंथ, तिचं उगम कुठे झाला आहे, ती पश्चिम वाहिनी आहे काय आहे, व्यवस्थित त्याचे रिव्हिजन तुम्ही त्या ठिकाणी करा. चला तर मग मी पुढच्या प्रश्नाकडे वळते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6, हरियाणा राज्याची निर्मिती ही केव्हा झाली? त्यासाठीचे पर्याय बघूयात. 1999, 1982, 2014, 1966. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय ड 1966 मध्ये हरियाणा जे राज्य होतं त्याची निर्मिती झाली होती. तसेच आपण जर बघितलं तर हरियाणा राज्याचं कॅपिटल, त्याची जी राजधानी आहे ती काय आहे तर ती आहे चंदीगड. तर हेही तुम्ही करंटच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 7, शिरघाट हा घाट मुंबईला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? पर्याय आहेत सातारा, रायगड, नाशिक यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क नाशिक या ठिकाणी. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 8, रामोशीच्या उठावाचं नेतृत्व हे कोणी केले?
राणी चेन्नम्मा, रामराव, करीमशाह, उमाजी नाईक. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय ड, उमाजी नाईक हे जे होतं त्यांनी रामोशीच्या उठावाचं नेतृत्व केलं होतं. प्रश्न क्रमांक 9, कामगार हितवर्धक सभा ही कधी स्थापन झाली? पर्याय आहेत 1920, 1930, 1910 यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क, 1910 मध्ये हितवर्धक हिची सभा होती, तिची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 10, सतीबंदी कायदा हा कधी लागू करण्यात आला? 1829, 1819, 1839, 1856. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, 1829 मध्ये सतीबंदीचा जो कायदा होता तो लागू करण्यात आला होता. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 11, कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना ही कधी करण्यात आली? पर्याय आहेत 1856, 1835, 1850, 1840. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय ब, 1835 मध्ये जे कलकत्ता मेडिकल कॉलेज होतं त्याची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 12, ब जीवनसत्व अभावी हा कोणता आजार होतो? बेरीबेरी, रात आंधळेपणा, स्कर्वी यापैकी नाही. तर याचं उत्तर येतं आहे पर्याय अ, बेरीबेरी हा जो रोग आहे, आजार आहे तो ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. तसंच आपण बघितलं तर रातांधळेपणा हा जो आहे तो अजीवनसत्व जे आहे त्याच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होतो. बेरीबेरी जो आहे तो ब जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. यामध्ये आपण जर पर्यायामध्ये बघितलं तर स्कर्वी हे देखील दिलं गेलं आहे. तर स्कर्वी जो आहे तो क जीवनसत्व जे आहे त्याच्या अभावामुळे होतो, क जीवनसत्व. आणि या रोगामध्ये काय होतं की हिरड्या ज्या असतात त्या सुजतात आणि त्याच्यामधून ब्लिडिंग व्हायला लागते. तर हेही तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. तसंच आपण जर बघितलं तर बी जीवनसत्व जे आहे त्याच्यामुळे आणखीन पण रोग होतात. पेलाग्रा होतो, डिमेन्शिया होतो, डायरिया होतो. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. पेलाग्रावरती पण प्रश्न विचारला गेला आहे. तर पेलाग्रा पण ब जीवनसत्वाच्या बी जीवनसत्वाच्या अभावामुळेच पेलाग्राही होतो. याचं उत्तर येते बेरीबेरी. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 13, अरमोदी नदीवर कोणता धबधबा आहे? पर्याय बघूयात. वंसराई, मर्लेश्वर, रंधा एकही नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, वंजराई हे जे आहे ते अरमोदी नदीवरती ते धबधबा वंजराई हा असा आहे. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 14, वित्त आयोगाशी संबंधित कलम कोणतं? 315, 280, 324, 340. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब, 280 हे जे कलम आहे ते वित्त आयोगाशी संबंधित आहे. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 15, कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळते? गोदावरी, जोग, यमुना, गंगा. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब, जोग ही जी नदी आहे ती अरबी समुद्रास मिळते. प्रश्न क्रमांक 16, महाराष्ट्रात क्रोमाइटचे साठे कोठे आहेत? पर्याय आहेत अकोला, भंडारा, नांदेड, अमरावती. या प्रश्नाचं उत्तर येते भंडारा या ठिकाणी क्रोमाइट हे जे आहे त्याचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक 17, स्थायू अवस्थेतून वायू अवस्थेत जाणं म्हणजे त्याचं डॅश डॅश होणं होय. बाष्पीभवन, संप्लवन, संघनन यापैकी नाही. तर याचं उत्तर पर्याय ब, संप्लवन असं येतं. संप्लवनमध्ये काय होतं की डायरेक्ट एखादा पदार्थ हा स्थायूमधून वायूमध्ये त्याचं कन्वर्जन होतं, द्रव अवस्थेमध्ये त्याचं कन्वर्जन होत नाही. याला संप्लवन असं म्हटलं जातं. आपण जर बघितलं तर याचं उदाहरण आपल्याला देता येईल डांबर गोळी. डांबर गोळी काय होते, डायरेक्ट जी स्थायू अवस्थेमध्ये असते ती डायरेक्ट वायूमध्ये ती कन्वर्ट होते. तर तुम्ही याचे एक्झाम्पल पण लक्षात ठेवा. डांबर गोळी पेपरला असं पण विचारू शकतं की डांबर गोळी कशाचं उदाहरण आहे, तर ते एक संप्लवनाचं उदाहरण आहे. तसंच जर आपण बघितलं कापूर, हे देखील संप्लवनाचंच उदाहरण आहे. त्यात कापूर पण स्थायूमधून डायरेक्ट तो वायूमध्ये कन्वर्ट होतो. तर हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा उदाहरणं, कापूर आणि डांबर गोळी. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 18, प्रौढ मताधिकार प्रदान करणारा पहिला देश कोणता? तलोवेरा बेट, फिनलँड, मलेशिया यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, तलोवेरा बेट जे आहे तो प्रौढ मताधिकार प्रदान करणारा पहिला देश आहे.
प्रश्न क्रमांक 19, स्वादुरस हे डॅशच्या अवयवात तयार होते. स्वादुपिंड, मूत्रपिंड, फुफ्फुस यापैकी नाही. तर या प्रश्नाचं जर आपण उत्तर बघितलं तर ते येते पर्याय अ, स्वादुपिंड याच्यामध्ये स्वादुरस तयार होते. प्रश्न क्रमांक 20, प्रोटॉनची संख्या म्हणजे डॅश डॅश, अणुक्रमांक संयुजा, अणुभार एकही नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ, अणुक्रमांक. प्रोटॉन जे असतात ते पॉझिटिव्ह असतात. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 21, वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली? व्हिएन्ना, अमेरिका, रशिया, पॅरिस. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड, पॅरिस या ठिकाणी वनस्पतीचे शास्त्र आहे. त्या ठिकाणी पहिली जागतिक जी परिषद आहे ती पॅरिसमध्ये भरलेली आहे. प्रश्न क्रमांक 22, वनस्पती वाढीसाठी मोठ्या प्रमाणावर आवश्यक अन्नद्रव्य कोणतं? पलाश, जस्त, लोह, तांबे. या प्रश्नाचं उत्तर येते अ, पलाश हे जे आहे ते वनस्पती वाढीसाठीच असणारं मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्य आहे. प्रश्न क्रमांक 23, लडाख स्थलांतरित शेती प्रकार कोठे आहे? ब्राझील, श्रीलंका, मलेशिया यापैकी नाही. याचं उत्तर येतं मलेशिया हे जे आहे त्या ठिकाणी लडाख स्थलांतरित शेती आहे. तिल्लारी प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? कोल्हापूर, ठाणे, रत्नागिरी यापैकी नाही. याचं उत्तर येतं कोल्हापूर या ठिकाणी तिलारी जो प्रकल्प आहे तो या जिल्ह्यामध्ये आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांतानुसार दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या डॅश डॅश होते. घसरते, स्थिर राहते, वेगाने वाढते यापैकी नाही. याचं उत्तर येते वेगाने वाढते. लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे त्याच्यामध्ये जी लोकसंख्या आहे ती दुसऱ्या टप्प्यामध्ये वेगाने वाढते. हे प्रश्न तुम्हाला नक्कीच तुमच्या परीक्षेकरता फायदेशीर ठरतील. या प्रश्नांचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. तसंच याच्याशी रिलेटेड याचं जे विश्लेषण आहे जे मी सांगितले आहे तेही तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि तुम्ही मागचे व्हिडिओ बघितले नसतील तर तेही बघून घ्या. तेही प्रश्न तुम्हाला परीक्षेकरता नक्कीच फायदेशीर ठरतील. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा. आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर त्या तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.